छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, पैठण पंचायत समितीचे माजी सभापती विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व इतर अधिकारी पैठण दौऱ्यावर आले असता सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा ताफा अडवत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे चालू असलेल्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी। मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावे, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार, हे तुम्हाला परवडणार नाही, असे मराठा आंदोलकांनी ठणकावून सांगितले। आंदोलनकर्ते पवनराजे सिसोदे, प्रशांत नाना देशमुख, साईनाथ कर्डिले, अनिल राऊत, पिंटू शेठ आरगडे व इतर असंख्य सहकारी मराठा आंदोलक यावेळी उपस्थित होते। पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा सविस्तर रिपोर्ट। आमची एक विनंती आहे तुम्हाला, आता मी स्वतः जरांगे पाटील साहेबांचा वेळ मागत आणि बोलल मला इथे मुख्यमंत्री बोलव दोघांशी आणि तुमच्या मी एक महिना उपोषणाला बसलो होतो कलेक्टर ऑफिसवर, तुम्हाला आठवण आहे माहिती मला, पण बाबा एक महिना मी अध्यक्ष होतो त्यावेळेस आणि मला उद्धव वागळे आणि पण मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण याबद्दल आपली पक्षाची भूमिका 50% आपल्या पक्षाची भूमिका शिथिल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे। ऐका ना बाबा, अरे ऐका ना बाबा, आणि मी ही सर्व चर्चा सन्मान्य जरांगे करत आणि ते जे बोलतील त्या पद्धतीने साहेब ते आता नोटिफिकेशन काढलं होतं सगळे सोयऱ्याचे कायदे, त्या नोटिफिकेशनचं कायद्यात काय रूपांतर होतं? मोठ्या माणसाने मराठीच माझ्या माहितीप्रमाणे तपासली गेली। तुम्ही बोलतो तुम्ही तहसीलदार साहेबाला किंवा कलेक्टर साहेबाला आदेश द्या। कलेक्टर माझ्यासोबतच आहे, कलेक्टर माझ्यासोबतच आहे, मी त्यांना लगेच बोलतो। रजिस्टर ऑफिसमध्ये फक्त 10% 10% नोंदी आमच्या नोंदी झाडाला जाऊ राहिले, आपण अजून थांबवू आमच्या नोंदी आहे ना जाणीवपूर्वकरित्या आमच्या नोंदी कलेक्टर महोदयांच्या ज्या पैठण तालुक्यामध्ये काय मदत होते सांगा। रजिस्टर ऑफिसमध्ये 10% तपासले गेले काय होत नाही, ऑलरेडी ते गट्टे आहे का ते चेक नाही झाले, 10% कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे 10% चेक झाले। जे राहिलेले ते तात्काळ चेक करतील। मी जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोललोय तुमच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांना हे जे सर्व जितक्या मराठा बांधवांच्या नोंदणी चेक करायच्या आहे ते चेक करतील। प्रांत सर आपण ते म्हणताय ना की काय मदत होत नाही, ते रहिवासी उत्पन्न काढण्यासाठीच महिना लागला पैठण 1.5 महिना झाला माझं रहिवासी पेंडिंग रहिवासी उत्पन्न जर एवढं टाइम लागत पावती सगळं दाखवलं 1.5 महिना काय मदत होतं? आम्ही तात्काळ विद्यार्थ्यांची काय अडचण झाली असून ज्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांचं रहिवासी उत्पन्नासाठी आता माझं 1.5 महिन्यापासून पेंडिंग, आज माझ्याकडे पावती आज पण पेंडिंग आहे। वादविवाद करून काम होतं ऐकून तर मला आणि तुम्हाला एकच कंप्लेंट माहिती आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या लेवलवर त्यांनाही थोडा टाइम द्यायला पाहिजे, पाऊस येऊ लागला तिथे जाण्याची परवानगी द्यायला पाहिजे आणि मी साहेबालाही भेटेल आणि बरं कसं आणि साहेबालाही भेटेल। आचारसंहिता लागणार, त्याच्या आधी आमच्या आरक्षणाचा मार्गी लावा। मला जरांगे पाटील साहेबांची वेळ घेईल, त्यांना भेट घेईल आणि ते जसं सांगतील
तसं मुख्यमंत्री महोदयाकडे सर्व सरकारच्या वतीने निवेदन करा. एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बाबाचं. आरक्षण आमच्या हक्काचे